जामनेर तालुक्यातील एका कटलरी दुकानात काम करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या महिलेवर 2 महिलांनी अश्लील व अपमानास्पद शब्दांचा वापर करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार करूनही FIR नोंदवण्याऐवजी केवळ NC दाखल करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित 2 महिला आई आणि मुलगी यांनी दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर ती वस्तू बदलण्यासाठी दुकानात आल्यानंतर त्यांना हवी असलेली वस्तू उपलब्ध नसल्याने माल उपलब्ध झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी वस्तू बदलून देणार होते। मात्र या व्यवहारावरून गैरसमज निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे। यानंतर शेजारील दुकानातील विजय भीमराव जाधव या व्यक्तीच्या सांगण्यावरून संबंधित 2 महिलांनी अनुसूचित जमातीच्या महिला कामगारास उद्देशून अत्यंत अश्लील, अपमानास्पद आणि मानहानीकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे। तसेच दुकानात येऊन तिच्याशी मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। घटनेनंतर पीडित महिलेने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली, मात्र तिच्या म्हणण्यानुसार गंभीर स्वरूपाची तक्रार असतानाही FIR नोंदवण्याऐवजी NC दाखल करण्यात आले। त्यानंतर पीडित महिलेने जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली व्यथा सांगितली, मात्र तिचे म्हणणं ऐकून घेण्याऐवजी माझा मोबाईल नंबर तुम्हाला कोणी दिला असा प्रश्न विचारण्यात आला आणि ज्यांनी नंबर दिला त्यांच्याकडून FIR दाखल करून घ्या असं सांगून फोन बंद करण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे। या प्रकारामुळे अनुसूचित जमातीच्या महिलेच्या तक्रारीकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहिले का, तसेच गंभीर आरोप असूनही FIR का नोंदवण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। पीडित महिलेने जामनेर पोलीस ठाण्यासमोर व्हिडिओद्वारे आपली संपूर्ण व्यथा मांडली असून या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच तिची तक्रार कायद्यानुसार नोंदवून घ्यावी म्हणून तिला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे। पीडित महिलेची मागणी घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, मारहाण, शिवीगाळ, अश्लील व मानहानीकारक वक्तव्यांबाबत कायद्यानुसार FIR नोंदवावी, जातीय अपमानाचे आरोप असल्याने लागू कायद्यानुसार तपास करण्यात यावा, पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली असल्यास त्याचीही चौकशी करण्यात यावी, पीडित महिलेला कायदेशीर संरक्षण आणि न्याय मिळवून द्यावा। आम्हाला कोणावरही खोटा आरोप करायचा नाही, मात्र आमच्यावर झालेल्या अन्यायाची निष्पक्ष चौकशी होऊन कायद्यानुसार न्याय मिळावा अशी मागणी पीडित महिलेने केली आहे। मला माझं नाव तिथं सांगत होती, पण तो सांगत होता शेजारचा विजय भीमराव जाधव याने त्या बाईला डायरेक्ट सांगितलं की तू तिथं जा आणि ते काही लोक ऐकण्यासारखे नाही, तिला मारून पण घेन, पोलीस स्टेशनमध्ये पण जात, त्यांच्या नावाची कंप्लेंट करून दे। ती त्याचं ऐकून डायरेक्ट दुकानात दोघी मायले की घुसून मला डायरेक्ट त्यांनी ओढलं आणि मला मारलं, केस धरून एवढं मारलं आणि खुंबे पण मारले, परत हाताला लागलंय, पायाला लागलंय आणि हे 4:45च्या दरम्यान झालेली घटना आहे। तर त्यांनी दोघींनी त्यांच्या जवाई बाहेर उभा राहून त्यांनी सुद्धा आवरलं नाही। 2 आमच्या इथं शेजारी एक दुकान आहे श्याम ड्रेसेस, तिथल्या 2 लेडीज येऊन त्यांनी आवरलं, तरी पण ती आवरत नव्हती, एवढं तिने मला मारलाय। शिवीगाळ एवढ्या घाण केल्या आहेत ना की वेश्या, रान, झवाडी, बाजार मांडून घे, तू वेश्याचा धंदा कर, इथपर्यंत बोलली। मी एक आदिवासी महिला असून मला ती अशी घाण शब्द एवढे घाण वापरले तिने, आम्ही का हेच धंदे करतो का? तिने मला एवढं विचित्र मारलेलं आहे, तो व्हिडिओसुद्धा माझ्याकडे आहे। मग त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मी गेली, पोलीस लोकांना सांगितलं मी सगळं। पोलीस लोक बोलत आहेत तुम्ही मेडिकल हॉस्पिटलला जा। हॉस्पिटलला गेल्यानंतर मी तिथून आल्यानंतर 11 वाजता त्यांनी माझी कंप्लेंट घेतली। कंप्लेंट फक्त NOC नोंदली त्यांनी माझी, फक्त दुसरं काही नाही केलं। आणि मला FIR नोंदायची होती, पण त्यांनी FIR नाही घेतली, माझी फक्त NOC घेतली। आणि मी सकाळी उठून साहेबांना फोन केला, IP साहेबांना फोन केला, तर IP साहेब मला बोलतात की तुम्हाला मी
त्यांना बोलली मी कंप्लेंट द्यायला गेलेली होती, FIR त्यांनी नाही घेतली, NC नोंदली फक्त त्यांनी, माझी FIR नाही नोंदली. एवढं मी त्यांना सांगितलं तर त्यांचं काम नव्हतं का मला सांगायचं की नाही बाई तुम्ही या बरं परत पोलीस स्टेशनला. तर उलट ते मला बोलले तुम्हाला नंबर कोणी दिला, कोणाकडून घेतला. तर मी बोलली मी पोलीस स्टेशनमधून घेतला. तरी पण काय बोलतात ते की तुम्ही जिथून ज्यांनी नंबर दिला त्याच्याकडून तुम्ही FIR नोंदवून घ्या. ही कोणती भाषा झाली त्यांची? म्हणजे पोलीस लोक पण असे करणार तर आम्ही महिला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.